महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा तोरणा किल्ला जिंकला आणि त्या गडाचं नाव प्रचंडगड असं म्हणून ठेवलं होतं. आम्हाला बाईट झाली म्हणजे जरा यायला लेट झाला आम्हाला थोडा 8 वाजल्या. तरी सर्व मावळ्यांची आम्ही माफी मागतो येण्याबद्दल. शिवजन्मोत्सव 16 सन 2026 पर्व 8वे. आपण ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो प्रथमतः जो किल्ला जिंकला तो म्हणजे तोरणा किल्ला. ज्यावेळी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन त्यांनी जिंकणारा हा पहिला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. इथून आपण ज्योत आणली, खूप भारी वाटलं. सर्वांना शुभेच्छा. आपण काल तोरण्यावरती गेलेलो होतो. तोरणा किल्ला हा महाराजांनी सगळ्यात पहिला जिंकलेला किल्ला होता. स्वराज्याचं तोरण मानलं म्हणून त्याचं नाव तोरणा असं पडलं. हा किल्ला महाराजांनी 1947 साली जिंकला होता वयाच्या 16व्या वर्षी आणि त्यानंतर तो किल्ला अभेद्यच राहिला शेवटपर्यंत. महाराजांच्या मृत्यूनंतर परत संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वतः खाली फौज स्वतः तो आला होता फौज घेऊन किल्ला जिंकायला. पण तो काय असं जिंकता आला नाही. परत तो तहात मराठ्यांनी औरंगजेबाच्या स्वाधीन केला. परत त्या किल्ल्याचं नाव बदलून काहीतरी म्हणजे त्यांच्या ह्याच्यातलं ठेवण्यात आलं होतं. पण ती काय म्हणजे परत कोणी हे घेतलं नाही, परत कोणी कन्सिडरच केलं नाही. सर्वांना प्रथम जय शिवराय. सन 2000 शिवजन्मोत्सव सन 2026 आपण तोरणा किल्ल्यावर गेलो. तोरणा किल्ल्याचा इतिहास हा इतका मोठा आहे कारण महाराजांनी 16व्या वयात हा तोरणा किल्ला जिंकला. कारण महाराजा कारण त्या गडाला प्रचंडगड असे नाव दिले होते की गेल्यावर अनुभव कळाला की हा गड खरंच प्रचंडगड आहे. ते इतकं बोलून मी थांबतो. जय शिवराय. जय शिवराय. माझा हा शिवजन्मोत्सवमधला तिसरा किल्ला आहे. त्यातला सगळ्यात हार्ड म्हणजे कठीण किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. तो किल्ला चढताना खूप त्रास झाला कारण हा किल्ला अवघड होता आणि हा किल्ला महाराजांनी 16 वर्षी जिंकला होता आणि त्यांच्या वर्षातला आयुष्यातला पहिला किल्ला होता. त्यामुळं त्यांनी या किल्ल्याचं नाव तोरणा किल्ला ठेवले. पहिल्यांदा एक नाव प्रचंडगड होते, त्यांनी महाराजांनी तोरणा किल्ला केले. हा किल्ला 1647 साली जिंकला होता. एवढे बोलून तुमचं जय शिवराय. काल आम्ही तोरणा किल्ल्यावर गेलो होतो. तोरणा किल्ला महाराजांनी 16व्या वर्षी जिंकला होता. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 16व्या वर्षी जिंकला होता. म्हणजेच 1946व्या शतकात जिंकला होता. आणि ह्या किल्ल्याचे नाव प्रचंडगड म्हणून असे दिले होते. हा किल्ला चढताना खूप अवघड आहे. चढताना खालून वाटतं की सोपं आहे, पण वर जाताना खूप अवघड आहे. आणि वर जाताना वाटा खूपही अवघड आहेत ते पण. धन्यवाद. जय शिवराम भावांनो. खरं तर आम्हाला लवकर यायचं होतं आणि तुमच्याबरोबर सुरुवातीपासून सहभागी व्हायचं होतं, पण काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाही. गड सोडू शकलो नाही, गडाचा इतिहास अनुभवू शकलो नाही, बघू शकलो नाही. तो आमचा थोडा आणि त्या वर्षात आम्ही तो जाणण्याचा प्रयत्न करीन, तिथे जाईन. खरं तर शिवजयंतीचं 8वं वर्ष आपलं आणि या 8व्या वर्षात सगळी एकत्र मुलं येतात गावातली. इतर वेळी कोण कुणाला भेटत नाही. मुंबईत असो गावात असो कोण कुणाला भेटत नाही. शेजारी असेल तरी पण काय होत नाही. ह्या एका उत्सवामुळे सगळ्यांचं मतभेद बाजूला सारून सगळेजण एकत्र येतात, एकाजुटीने सगळे कामं करतात. त्याच्यामुळे जे आपल्याला एकी वाढते, तो सुद्धा समाजाच्या दृष्टीने एक चांगला प्रयत्न आहे. आणि काल आम्ही तोरणा किल्ला सैर केला. काल तोरणा किल्ला चढताना खूप त्रास झाला, पण वर गेल्यावर तहान देखील लागलेली होती. पण तिथं पाण्याची सोय देखील चांगली होती आणि तटबंद्या पण चांगल्या होत्या. आणि वर गेल्यावर हे पण बघितलं की महाराजांची एक मूर्ती पण आहे तिथे आणि महादेवाची पिंड पण आहे. आणि जेवढं वर चढायला तर त्रास झाला, तेवढं खाली उतरायला पण त्रास झाला. पण आम्ही आनंदाने खाली उतरत तोरणा किल्ला चांगला सैर केला आणि खूप आनंद झाला तोरणा किल्ला सैर करताना. धन्यवाद. तोरणा किल्ल्यावर चढताना आम्हाला अवघड वाटलं. धन्यवाद. मला तोरणा किल्ल्यावर गेल्यावर एवढं मस्त वाटलं की नाही.
कधी वाटलं नव्हतं. जय शिवराय जय हिंद. मी तोरणा किल्ल्यावर गेलो मग एवढं मला मस्त वाटलं की नाही. एकदम फिरून बिरून मस्त वाटलं. पण मला 2 गडी चढतील असं वाटलं नव्हतं वर. पण ते आले. सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजामाता. यावर्षी आम्हाला सर्वांसोबत गावातून येता आलं नाही. काही कारणास्तव आम्हाला सुट्टी नसल्यामुळं आम्ही मधूनच सहभागी झालो. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची माफी मागतो मावळ्यांची. आणि यावर्षी काय गड पाहायला मिळाला नाही, एक खंत राहून गेली. पण तिथून पुढचा प्रवास मस्त चाललाय. मावळे सगळे उत्साहात आनंदात ज्योत घेऊन गावाच्या दिशेने चाललेत. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. यावर्षी आपण तोरणा गडावर शिवज्योत आणण्यासाठी गेलो होतो. ते तो गड चढण्यासाठी खूप अवघड होता, पण सर्व मावळ्यांनी तो चढला. हे खूप चांगले झाले व उतरलाही सुरक्षितपणे. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो. आम्ही तोरणा गडावर गेलेलो. तिथं वर गेला आम्हाला काय सगळा गड फिरता आला नाही. रात्र पण लय झालेली, त्यामुळं येताना जरा आम्हाला हळवायला लागलं. आणि खाली आल्यावर असं वर बघितलं जरा गड आपण इतकं चढलोय असं वाटलं नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शिवजन्मोत्सव 2026 या वर्षीची शिवविचारांची ज्योत आणण्यासाठी आम्ही तोरणा हा दुर्ग निवडलेला. हा दुर्ग वाटला त्यापेक्षा चढाईसाठी खूपच कठीण होता. तसेच आम्हाला पोहोचताना फार उशीर झाल्यामुळे उतरताना त्रास झाला. परंतु वेळ काढून सर्व मावळे तिथे उपस्थित राहिले आणि आपली हजेरी दाखवली. त्याबद्दल सर्व मावळ्यांचे धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो. आम्ही तोरणा किल्ल्यावर गेलो होतो. तो गड चढायला खूप अवघड होता. तरीही मी पुढं होतो. वर गेल्यावर ना आम्हाला एक पाण्याचा झरा दिसला. जय धन्यवाद. शिवराय मित्रांनो. गड फिरून मस्त वाटलं. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. खरं तर आम्हाला शिवज्योत आणायसाठी सकाळीच आम्ही यायचं प्लॅनिंग केलेलं, पण काही कारणास्तव येणं झालं नाही. तरी पण मावळे गाड्यावरती पोचले असताना सुद्धा आम्ही रात्री बरोबर 8 वाजता घरातून निघालो आणि बरोबर 12:30 वाजता त्यांच्या अर्ध्या वाटेमध्ये पोचलो. खरं तर येऊन खूप बरं वाटलं आणि मस्त वाटलं. जय शिवराय. जय शिवराय. गडाला गेलो, खूप मस्त वाटलं. आस एकच होती 19 तारखेची आणि इथं सगळ्यांचं भारी वाटते की कोणी म्हणजे व्यसन करत नाही, काय नाही. हे गोष्ट छान वाटते, खूप मस्त आहे. आमची ट्रिप म्हणजे हे ज्योत आणली, सगळं मस्त झालं, काय अडचण नाही. जय शिवराय. जय शिवराय, जय शंभूराजे. तोरणा किल्ला खालनं बघत असताना असं वाटतंय की बाबा आपण जाऊ शकत नाही. आणि मला सुद्धा असं वाटत होतं की मी वर चढू शकत नाही. खरं तर पहिले एक 20 मिनिटं ते अर्धा तास असं वाटलं की आता इथंच बसावं आणि माघारी जावं. पण माझा मित्र संग्राम माझ्या मतीला थांबला म्हणून मी तो किल्ला चढू शकलो. नाहीतर मी हो किल्ला चढू शकलोच नसतो. का तर काय झालं, मित्र हा कोणतरी आपल्या आयुष्यात पाहिजे. त्यानं मला जर आज हात दिला नसता तर मी आज तो गड चढू शकलो नसतो. कारण तुम्ही सगळी बऱ्यापैकी इतक्या वेगानं वर जात होता आणि माझं वजन जास्त असल्यामुळं मला एवढा त्रास झाला की मला असं वाटत होतं मी आता मरतोय काय. म्हणजे अक्षरशः माझं हार्टबीट एवढं जास्त वाढलेलं. का तर शरीराला व्यायाम नसल्यानंतर किती त्रास होतो ही मला गड किल्ला चढताना जाणवलं. मग मी प्रत्येक गोष्ट विचार करत होतो की जर समजा ही असं जर आपण जर व्यायाम केला नाही किंवा जर आपण काय प्रॅक्टिस केलं नाही तर आपण पुढल्या वर्षी, आता मी कसा तरी चढलो, संग्रामच्या मदतीने किल्ला चढलो, पण पुढल्या वर्षी मला वाटत नाही की मी जर व्यायाम करणार तर हे किल्ला चढू शकेन. त्यामुळे मी ही पण केलंय की व्यायाम हा गरजेचा आहे. आणि किल्ला चढत असताना अर्ध्यावर गेल्यानंतर संग्राम मला प्रत्येक वेळी म्हणायचा की आपण हा किल्ला चढायचाच, काही जरी झालं तर किल्ला चढायचा. आणि त्याच्या साथीनं मी हळूहळू आम्ही तो किल्ला चढलो. वर गेल्यानंतर एवढं असं भारी वाटलं, म्हणजे जेवढा काय त्रास, जेवढा काय कंटाळा मला आलेला खालून वर चढण्यापासून, तो वर गेल्यानंतर एका क्षणात एकदम असा स्वर्गात गेला वाटलं. इतका आनंद झाला की जो काय त्रास झाला तो अजिबात आम्हाला जाणवला नाही.
आणि तो का आम्ही डोळ्याच्या उजेडानं तो किल्ला बघितला. कसं व्हायचं की दरवेळी आपण गावातून निघताना लेट व्हायचं. लेट झाल्यामुळं आपणाला गड किल्लं बघता येत नव्हतं. म्हणजे आपणाला किल्ल्यावर जायच्या आधी अंधार पडायचा, त्यामुळे किल्लं बघायला मिळत नव्हतं. पण आत्ता ह्या लहान मुलांनी सगळ्यांनी ती किल्लं बघायला मिळालं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि उतरताना सुद्धा अगदी व्यवस्थित एकामेकाच्या हाताला हात धरून आम्ही सगळं व्यवस्थित उतरलो आणि आता आमचा प्रवास एकदम सुखरूप चालू आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही ह्या वर्षी तोरणा किल्ल्यावर गेलतो आणि ह्या वर्षी आतापर्यंत आम्ही शिवजयंतीला जायचो तर प्रत्येक गाड्याच्या पायथ्याशी आम्ही पोहोचायचो, त्यामुळे आम्हाला कधी असा एवढा स्ट्रगल करायला लागला नव्हता की ज्योत वरून पेटवून आणायला. तिथं जायचं, इथं गाडीतनं उतरायचं, ज्योत पेटवायची आणि मागे यायचं. पण आता असं झालंय की ह्यावेळी असं झालं की ह्या गडावर आम्ही पोचतोय का, आम्हाला ज्योत पेटवलेली बघायला मिळते का, असं झालं, एवढा आम्हाला त्रास झाला. आणि जसं की आता भावड्या म्हणला की वजन वाढल्यामुळे गड चढताना त्रास होतो, तो अनुभव मी पण घेतला. मला पण दोघा तिघा निवडत नेल्यासारखं वर नेलंय आणि गड चढल्यावर एक अर्धा तास तरी श्वास शांत व्हायला आम्हाला लागला तिथं. आणि इथनं पुढे व्यायाम गरजेचा हे पण समजलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वर्षी आमच्या बरोबर आमची लहान भावंड पण आलेत, त्यांना धर्माविषयी प्रेम वाटते हे बघून पण भारी वाटते. शिवजयंतीचा जो मेन उद्देश आहे तो आम्हाला साध्य करतोय असं वाटतंय आम्हाला. जय शिवराय. जय शिवराय. 2026 19 फेब्रुवारी शिवजयंती या निमित्ताने तोरणागड हा निवडला गेला होता कोथावडेच्या सगळ्या मावळ्यांनी ठरवून. त्यांच्यामुळे मी ह्यात सहभागी झाली आणि तोरणागड हा चढला. असं म्हणतात शिवाजी महाराजांनी हा पहिला गड होता जो जिंकला होता. तसं बघायला गेलं तर तोरणाच्या पायथ्याशी पोचल्यावर वाटलं नव्हतं की एवढा कठीण असेल, पण तरी पण जसं वरती जात राहिलो तसं वाटलं की चढू शकतो, पण तेवढंही सोपं नव्हतं ते. खूप म्हणजे रात्र व्हायला आली होती तरी तो चढून आम्ही खाली उतरायचा प्रयत्न केला एकमेकांना सहायता करून. असंच दरवर्षी मी ह्यात सहभागी व्हायचा प्रयत्न करीन. जय शिवराय. जय शिवराय. हा माझा पहिला किल्ला असेल जो मला खूपच अवघड वाटला. आणि आपण ज्यावेळी विचार करतो की शिवाजी महाराजांनी त्यावेळी त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला त्यांनी जाऊन जिंकला, ते पण फक्त पायदळी. हाताखाली त्यांचे जे मित्र होते त्यांच्याच वयाचे एक 5-6 जण असतील, 5-6 जण, त्या जणांबरोबर वर जाऊन तो किल्ला जिंकणं हे त्यावेळेचं खूप म्हणजे मोठं उदाहरण आहे आपल्यासमोर की 16व्या वर्षी जर महाराज एवढी गोष्ट करू शकतात तर आपण बाकीच्या गोष्टी काय नाही करू शकत. थोडा उशीर झाला पोचायला बाकीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आवरावरीमध्ये, त्यामुळे सगळा किल्ला काही व्यवस्थित बघता आला नाही. पण पुन्हा आम्ही जाऊ त्या किल्ल्यावर त्यावेळी मग तो प्रयत्न असेल की पूर्ण किल्ला बघता यावा. आणि तो अवघड किल्ला आहे माझ्या मते. आतापर्यंत म्हणजे मी गेलेल्या किल्ल्यांपैकी हा सगळ्यात अवघड किल्ला आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या बरोबर ह्या 2026च्या सोहळ्यामध्ये जी लहान मुलं आहेत दोन्ही, पार्थ आणि देवराज, तर ह्या दोघांनी पण हा किल्ला सर केला. त्यामुळे ती जी शिवाजी महाराजांची 16 वर्षाची जी ताकद होती, म्हणजे जी इच्छा होती की जायचं वर, ती त्या लहान मुलांमध्ये दिसली. आणि मला हे बघून खूप बरं वाटलं, कारण की ही दोघंही लहान मुलं असून सुद्धा सगळ्यांच्या पुढे होती जायला. आणि असं नाही की अवघड आहे कसं जायचं, बसलेत थकलेत, असं काहीच नाही. त्यामुळे त्या दोघांचं खूप मनापासून अभिनंदन. बाकी सगळ्या माळांचं अभिनंदन करतच आहे. तसं पण त्या एवढे सगळे आठवण म्हणजे वेळात वेळ काढून सगळेजण येतात. आणि हा तर 3 दिवसांचा आपला हे होता, पूर्ण कार्यक्रम होता की जायचं तिकडे, गड चढायचा, खाली यायचा आणि परत ज्योत घेऊन परत गावाला जायचं. त्यामुळे खूपच अविस्मरणीय असा हा क्षण होता काल रात्रीचाच, जेव्हा आम्ही उतरलो किल्ल्यावर. आम्ही ज्यावेळी वरती बघत होतो की आपण त्या किल्ल्यावरून जाऊन परत आलो, तो अनुभव खूपच खूपच चांगला होता. मला असं वाटतं प्रत्येकाने आयुष्यामध्ये वेळ काढून
महाराजांचे जे किल्ले आहेत ते जाऊन स्वतःने बघावे, त्यांचं बांधकाम बघावं आणि त्या काळी त्या किल्ल्यांवरती माणसं कशी राहत असतील किंवा कशी जात असतील, राहत असतील गोष्ट वेगळी आहे, पण कशी जात असतील, त्यामुळे तो आनंद प्रत्येकाने घ्यावा. जसं प्रवीणने सांगितलं, प्रत्येकाने त्यांचे जे विचार आहेत ते पुढे आपल्याला आपल्या विचारसरणीतून ते रुजवायचे आहेत प्रत्येकाच्या मनातून आणि आपल्या पुढच्या पिढीला ते देत राहायचे आहेत. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय. जय शिवराय. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि या दोन्ही पुत्रांना राजकीय, सामाजिक समतेचे धडे देणाऱ्या आऊसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करतो. या हिंदवी स्वराज्याची वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मस्तकावर रक्ताचा अभिषेक करून या हिंदवी स्वराज्याची सुरुवात करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या तोरणेश्वराच्या आशीर्वादाने या हिंदवी स्वराज्याचा पहिला तोरण या तोरणा किल्ल्यावरून बांधलं आणि या तोरणा किल्ल्याचा इतिहास आज पण 400 वर्षापूर्वीनंतर सुद्धा तितक्याच ताकदीनं आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये संचारलेला आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये भिनण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण सर्वांनी खरं तर अवलंबले पाहिजेत. माझं गाव छोटंसं कोतवडे गाव आहे आणि या कोतवडे गावामध्ये आपल्या दैवताचा जो जन्म उत्सवाचा जो उत्सव साजरा करतोय आपण, आणि या उत्सवामध्ये गावातील सर्व समाजातील निरव्यसनी आणि आपल्या दैवताला नमन करून आपले दैनंदिन जीवन व्यतीत करणारी सर्व मुलं आज आपण 8व्या पर्वामध्ये शिवविचाराची ज्योत आपण तोरणा किल्ल्यावरून आणतोय. मनस्वी खूप आनंद आहे, परंतु तितकंच मन सुद्धा व्यतीत होतंय, कारण की या कलियुगामध्ये 2026 मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार फक्त शिवजयंतीपुरतेच मर्यादित न ठेवता ते अधिकाधिक लोकांपर्यंत प्रसार करून ते प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनवण्यासाठी आपण सर्वांनी कार्य करायला पाहिजे आणि ते आपण सगळेजण करतो आहोत. हेच काम असं आपण सर्वांनी मिळून चालू ठेवूया, एवढंच मी आज या जन्म उत्सवाच्या निमित्त आपल्या सर्वांना बोलतो. आणि पुन्हा एकदा त्या दैवतास स्मरून मी त्यांच्या पुढं नतमस्तक होतो. सगळ्यात शेवटी खरं तर आपल्या त्या 8व्या पर्वामध्ये ज्या मोहीम आपण करतोय की प्रत्येकाने सोबत आपल्या मोहिमेसाठी यायचं, पण मी आपल्या सर्व मावळ्यांचं खरंच मनापासून मी क्षमा मागतो, कारण की यावर्षी मी आपल्यासोबत गावावरून न येता किल्ल्यावरती जॉईन झालो. त्याबद्दल तुम्ही सर्वजण मला मोठ्या मनाने माफ कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ माता. हर हर महादेव.